कोणीही मला साथ दिली नाही. सगळेजण पाहत राहिले की एका गरुडाने माझी मुलगी कशी पळवून नेली. कोणीही मला मदत केली नाही. आज माझ्यावर ही वाईट वेळ आली आहे. उद्या दुसऱ्या कोणावरही येऊ शकते, पण तुम्ही सर्वजण माझे लक्षपूर्वक ऐका. मी जात आहे, मी डोंगरावर जाईन. माझे मन म्हणते माझी मुलगी जिवंत आहे. मी माझ्या मुलीला शोधेन. काय झाले रानू, तू काय म्हणत आहेस? आजपर्यंत असे कधी घडले आहे की गरुड एका मुलीला पळवून नेतो आणि ती जिवंत परत येते? माझ्या बाळाचे मन असे दुखावले जाणार नाही. मी नक्कीच जाईन. रानूच्या मनावर वाईट परिणाम झाला आहे. हा एक मोठा धक्का आहे. कदाचित तिची विचारसरणी काम करत नाही. आता आपण काय करू शकतो? ती हट्टी आहे, ती सहमत होणार नाही. तिला थांबवणेच बरे. एका गरुडाने रानूची मुलगी पळवून नेली, पण ती हे स्वीकारण्यास तयार नव्हती की गरुडाने तिच्या मुलीला खाल्ले आहे. तिला माहित नाही का, तिचे मन म्हणत होते की तिची मुलगी जिवंत आहे आणि रानू तिची मुलगी सोन्याच्या शोधात डोंगराकडे जाते. त्यांना रानू खूप दूर जाते. दिवसभर प्रवास केल्यानंतर रानू थकते आणि एका झाडावर बसते आणि चंद्राकडे खूप निराशेने पाहते. चिमणी दीदी, तू कुठून आली आहेस? असं वाटतंय की तू कुठल्या परक्या देशातून आली आहेस, की तू या झाडावर असहाय्यपणे अशी बसली आहेस. हो, मी नदीजवळच्या जंगलातून आली आहे. आज सकाळी गरुडाने माझी मुलगी पळवून नेली. मी तिला शोधण्यासाठी आली आहे. मला सोनं खूप जास्त प्रिय आहे, पण तिने आतापर्यंत हे छोटेसे जीव खाल्लं असेल का नाही? असं नाहीये. माझं मन म्हणत आहे माझी मुलगी जिवंत आहे. मला असं असतं तर तुम्ही डोंगराकडे जायला हवं. या संपूर्ण परिसरात एक गरुड आहे आणि तो अनेकदा घरट्यांमधून मुलांना उचलतो. हो, मी डोंगराकडे जात आहे. रात्र झाली होती. मला दिशा सापडत नव्हती, म्हणून मी इथे बसली आहे. मला तुझे दुःख चांगलेच कळते आहे, कारण मीही हे दुःख सहन केले आहे. पण सत्य हे आहे की तुझे मूल आता जिवंत राहिले नसेल. मी तुझे प्रेम समजू शकतो. जर तुला हवे असेल तर मीही तुझ्या सोबत येईन. मीही तेच विचार करत होतो. आपण नक्कीच तिच्या सोबत जाऊ. रानू, तुला काही आक्षेप आहे का? आम्ही तुझ्या सोबत येऊ शकतो का? तुम्ही मला मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पण माझ्यासाठी तुमचा जीव धोक्यात घालू नका. असं नाही, हे तुला मदत करून आम्हाला बरं वाटेल. आणि सकाळ होताच ते तिघेही डोंगराकडे निघून जातात. ते लवकरच अगदी डोंगराच्या जवळ पोहोचतात. तुम्ही दोघेही या मोठ्या झाडावर बसा. मी जवळून निरीक्षण करेन आणि येईन. आणि तेही तसेच करतात. मी काय पाहत आहे हे कसं शक्य आहे? खरंच रानूचे बाळ जिवंत आहे. मला त्या रानूला लवकर सांगावे लागेल. आणि घुबड लवकर परत येतो. तू बरोबर बोलत होती. मला स्वतः माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. तुझी मुलगी जिवंत आहे. मी दुरून पाहिले आणि तिच्यासोबत 2 गरुड आहेत आणि या गरुडासोबत एक मुलंही आहे. चला आपण लपून त्यांच्याकडे जाऊया. ही जागा ठीक आहे. इथून सगळं दिसतंय. इथेच लपून राहा. आई, आता माझं काम झालंय. मला हे काठी पॅच शिकायचं नाहीये. आता लवकर मला खायला दे बरं. मग फक्त या मुलाला मार, मी ते खाईन. अरे रे रे, आता आपण म्हातारे झालो आहोत. जर तुम्ही शिकार करायला शिकला नाही तर उद्या तुम्ही कसे जगाल? मी तिला जिवंत आणले जेणेकरून तुम्ही शिकू शकाल. हे मेलेलं पिल्लू खाण्यासाठी पुरेसे होते बघा. माझे मन म्हणत होते माझे बाळ जिवंत आहे.
हळू बोला. आता आपल्याला एक युक्ती करावी लागेल. माझे ऐका, मी तिच्याजवळ जाऊन तिला रागावेन. मी तिच्यापासून थोडे दूर राहीन आणि जेव्हा ती माझ्यावर झडप घालेल तेव्हा मी उठेन. हे तिला सोनापासून दूर ठेवेल आणि तुम्ही दोघेही हा दगड पूर्ण ताकदीने खाली फेकून द्या. मी तो तिच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन. आणि घुबडही तसेच करतो. निर्लज्ज काळा कुरूप दिसणारा गरुड एखाद्याच्या मुलाचा जीव घेत आहे आणि त्याच्या मुलाला शिकार करायला शिकवत आहे. तुमच्यात खूप धाडस आहे. मोठ्या डोळ्यांचा कुरूप दिसणारा घुबड माझ्या घरात येण्याची तुमची हिंमतच कशी झाली? आणि तुम्ही माझ्या समोर उभे आहात. तुम्ही तुमच्या मुलाचे दुःख विसरला आहात. तुम्ही तुमचा जीव देण्यास तयार आहात का? तुम्हाला या मुलांचीही पर्वा नाही. तेही तुमच्या मुलांसारखेच आहेत. मी तुम्हाला हे तंत्र कसे वापरायचे ते शिकवेन. ती दगड खाली फेकते. तो थेट गरुडावर पडतो आणि गरुड दुसरा श्वास घेत नाही आणि तिथेच मरतो. हे सर्व इतके अचानक घडले की गरुडाचे वडील पाहतच राहिले आणि तोही आपले भान गमावून बसला आणि खूप दुःखी होऊ लागला. माझी आई, माझ्या प्रिय बाळा, मी पुढे आहे. मी तुझा जीव वाचवण्यासाठी पुढे आहे. मला तुझ्या मातृत्वाचा अभिमान आहे. तू दाखवलेली धाडस मी कधीही विसरणार नाही. रानो तिच्या मुलीला घेऊन तिथून निघून जाते. इथे येताना रानोच्या हृदयात जे दुःख होते ते आता फक्त शांती होती. रानोला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळाला होता. लवकरच ती पुन्हा तिच्या नदी काठी असलेल्या जंगलात पोहोचते. अरे रानो, मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. मला वाटले होते की तू कधीच परत येणार नाहीस. तू सोनूलाही परत आणली आहेस. तू खूप दयाळू आहेस रानो. मी सोनूला परत आणलेच नाही तर त्या गरुडालाही मारले आहे, जेणेकरून तो पुन्हा कधीही दुसऱ्या आईला दुखवू नये. या कथेतून आपल्याला कळते की आईच्या प्रेमापेक्षा या जगात मोठी शक्ती नाही. तर मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.